तर प्लीज आपला 12th मॅन आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे, अन्यथा पेनल्टी तुम्हाला दिली जाईल. तर एक चांगली स्पर्धा देखील आपण पाहतोय. सागर क्रिकेट क्लब दिबाळे यांच्या वतीने आणि दिबाळे मस्तांग यांच्या मार्गदर्शनाखाली भव्य दिव्य ओरम टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा. कडक नियम आहेत. आपला 12th मॅन जरी नसला तरी तुम्हाला इथे पेनल्टी दिली जाईल. तुम्हाला लाईनअप करूनच मैदानात उतरायचं आहे आणि लाईनअप करूनच तुम्हाला मैदानाच्या बाहेर देखील यावं लागेल, अन्यथा तुम्हाला 2 धाब्यांची पेनल्टी देखील दिली जाईल. असे नियम आहेत आणि कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम. तर षटक क्रमांक पहिला हाताळण्यासाठी गोलंदाज येतोय. तर गोलंदाज अतुल, स्ट्रायकिंगला बॅट्समन आहे करण आणि शुभम. तर रायगडमध्ये देखील दाखल झाला हा संघ. कोंबडभुजा संघ देखील आपण पाहतोय सातत्याने चांगली कामगिरी देखील करतोय रायगड टेनिस बॉल क्रिकेटमध्ये, परंतु यावेळी मात्र नवी मुंबईमध्ये खेळण्यासाठी दाखल झालाय आराध्य 11 कोंबडभुजा या टीम. यावेळी मात्र पहिलाच बॉल कपरच्या वरतून खेळण्याचा प्रयत्न झाला. बॅटची कडा घेतल्यानंतर घोषित क्षेत्रामध्ये चेंडू दाखल झालाय. करणच्या बॅटमधनं एक सिंगल येते. तर वैयक्तिक धाब्यांचं खातं इथून ओपन केलं जाते. टीमच्या धावफलकाचं दार इथून ओपन केलं. एक धाव यावेळी धावफलकावर देखील लागली जाते. दोन्ही संघांचा विचार केला तर दोन्ही एक मातब्बर संघ आहेत. एक मात्र नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेटचा मोठा संघ देखील आपण पाहतोय किरण स्मृती घनसोली, आणि एक संघ देखील आपण पाहतोय रायगड टेनिस बॉल क्रिकेट म्हणून देखील दाखल झाला या नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेटमध्ये खेळण्यासाठी आराध्य 11 कोंबडूचा संघ. तर बॉल द्यायचा प्लीज. तर षटक क्रमांक पहिला हाताळण्यासाठी गोलंदाज आपण पाहतोय अतुल. या गोलंदाजाला P1चं पहिले षटक. 2 क्षेत्ररक्षकांना भेदून तुम्हाला इथून धाबा करायचे आहेत. एक चांगलं टार्गेट इथून सेट करावं लागेल. यावेळी मात्र स्ट्रेट ड्राईव्ह केलं जाते, परंतु फिल्डर इथे तैनात आहे. डॉट बॉल येतोय. गोलंदाज अतुलच्या दरम्यान चांगली बॉलिंग करत असताना. तर दिवाळी 40+ या संघाचे अरुण कोळी, त्याचबरोबर केशव कोळी आणि संपूर्ण खेळाडू आपल्याला देखील विनंती असेल की व्यासपीठावर यायचे. तुमचं देखील सहर्ष स्वागत आहे. या आयोजकांच्या माध्यमातून दिवाळी 40+ खेळाडू इथे उपस्थित आहेत. तर सर्व खेळाडूंना विनंती असेल की यायचे व्यासपीठावर. तुमचं देखील सहर्ष स्वागत आहे. बॉलर देखील पाहतोय आपण अतुलला गोलंदाजी साकारत असताना. स्ट्रायकिंगला बॅट्समन आहे करण. यावेळी देखील चांगला बॉल, परंतु बाईच्या स्वरूपात एक सिंगल मिळेल. यष्टीरक्षकाच्या दरम्यान थोडीशी गफलत झाली. एक बंधूंची जोडी इथून खेळपट्टीवर देखील उतरली जाते. करण आणि शुभम दोन्ही बंधू आहेत. सातत्याने ओपनिंग साठी देखील येत असतात. यावेळी देखील चांगला बॉल, परंतु डॉट बॉल येते. षटक क्रमांक पहिलं चांगलं गोलंदाजी अतुलच्या दरम्यान. आतापर्यंत धाबा लागला धावफलकावर तर मात्र 2 धाबा. 2 रन्स ऑन दी स्कोरबोर्ड. 2 चेंडूंचा खेळ इथून शिल्लक आहे. आशुदादा कोळी यांचा संघ देखील आपण पाहतोय आराध्य 11 कोंबडभुजा संघ. यावेळी मात्र आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न झालाय. सरळ चेंडू चाललाय स्क्वेअर लेगच्या रिजन मध्ये, परंतु घोषित क्षेत्रामध्ये तर सिंगल आहे. तर 30 यार्ड सर्कलच्या
बाहेर जर बॉलला चेंडू लागला तर तुम्हाला धावा कंप्लीट करायच्या डाऊन. त्याच्या आतमध्ये जर भिंतीला चेंडू लागला तर सिंगल असेल अशी नोंद घ्या. शेवटचा बॉल षटक क्रमांक पहिलं. यावेळी फुल टॉस होता. पॉईंटच्या वरतून बॅकवर्ड पॉईंटच्या रिजन मध्ये चेंडू फरार झालाय. सरळ 4 धाब्यांसाठी शेवटच्या बॉलवर करंच्या बॅटमधनं हा दणदणीत चौकार येतोय. तर टीमची धावसंख्या 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर धाबा लागला धावफलकावर बिनगडी बाद. तर मात्र 7 धाबा. नो लॉस ऑफ 7 रन्स ऑन दी स्कोरबोर्ड. चांगली गोलंदाजी. गोलंदाज अतुलच्या दरम्यान P1चं पहिले षटक. तर चला स्पीडअप करायचा मित्रांनो सामना, कारण की एक इनिंग साठी फक्त 25 मिनिटं तुम्हाला दिली जातील. टायमर इथून सेट झालाय. 25 मिनिटाच्या आत तुम्हाला एक इनिंग देखील इथून कंप्लीट करायची आहे याची नोंद घ्या. तर षटक क्रमांक दुसरा हाताळण्यासाठी गोलंदाज येतोय अर्जुन. तर गोलंदाज अर्जुन. तर अर्जुनचा हा बॉल एक्स्ट्रा कव्हरच्या रिजन मध्ये खेळण्याचा प्रयत्न झालाय. एक सिंगल इथून कंप्लीट केली जाते. चांगला टेम्परामेंटने खेळ आतापर्यंत चालू आहे. क्रिकेटचं कॅल्क्युलेशन देखील आपण पाहतोय. संयम देखील ठेवलाय या दोन्ही बॅट्समनने आतापर्यंत बॅटिंग करत असताना. यावेळी मात्र व्हेरिएशन होतं. लोअर फुल टॉस साईड स्क्रीनच्या रिजन मध्ये चेंडू टोलावलाय. क्षेत्ररक्षका दरम्यान थोडासा फंबल झालाय आणि या 2 धाबा इथून मात्र वेगाने कंप्लीट केल्या जातील. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट देखील आपण पाहतोय. खेळपट्टीवर करण आणि शुभमच्या दरम्यान चांगला तालमेल देखील आहे. टीमची धावसंख्या इथून 2 ने वाढली जाईल. धाबा लागले आतापर्यंत 10 धाबा. तर 10 रन्स ऑन दी स्कोरबोर्ड. लॉस ऑफ 0 विकेट. गोलंदाज देखील आपण पाहतोय अर्जुनला गोलंदाजी साकारत असताना P2चं दुसरं षटक. चांगला रनअप देखील आहे अर्जुनचा. रिलीजिंग देखील आपण पाहिलं असेल. चांगला चेंडू रिलीज केला जातो. यावेळी देखील चांगला बॉल होता. ओळखला या बॉलला. पॉईंटच्या वरतून बॅकवर्ड पॉईंटच्या रिजन मध्ये क्षेत्ररक्षक चेंडू मागे दाबेल तोपर्यंत सरळ चेंडू फरार झालाय. सीमारेषा पलीकडे बॅकवर्ड पॉईंटच्या रिजन मध्ये एक चांगला स्ट्रोक येतोय बॅट्समन करण कोळीच्या बॅटमधनं. याला एक सिंगल, एक डबल, एक चार. सिंगल आणि तर आतापर्यंत धावा लागल्या 14. 14 रन्स ऑन दी स्कोरबोर्ड. स्ट्रायकिंगला बॅट्समन आपण पाहतोय करण कोळी. यावेळी मात्र आडव्या बॅटने चांगला स्ट्रोक मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर बॅट्समन करणच्या बॅटमधने येतोय हा माइटी हिट षटकार. चांगला स्ट्रोक देखील आपण पाहिला करणच्या बॅटमध्ये. प्रॉपर टायमिंग होतं आणि सरळ चेंडू मिड विकेटच्या रिजन मधून फरार झालाय. षटकार येतो. टीमची धावसंख्या इथून 6 ने वाढली जाईल. धावा लागला आतापर्यंत धावफलकावर 20 धावा. 20 रन्स ऑन दी स्कोरबोर्ड. अजून देखील 2 चेंडूंचा खेळ इथून शिल्लक आहेत. थोडीशी महागडी गोलंदाजी आतापर्यंत धावा खर्च झाल्या त्या मात्र 13 या ओव्हर मध्ये. यावेळी देखील आडव्या बॅटने स्क्वेअर लेगच्या रिजन मधनं सरळ चेंडू चाललाय सीमा रेषा पार. बॅट्समन करणच्या बॅटमधनं आणखीन येतोय दणदणीत चौकार. चांगली बॅटिंग केली जाते करणच्या दरम्यान. आतापर्यंत वैयक्तिक 8 चेंडू आणि 22 धाब्यांवर देखील खेळतोय हा बॅट्समन करण आपल्या टीमसाठी. शेवटचा बॉल या ओव्हर मधला. यावेळी देखील फुल टॉस होता परंतु ताकद इथून कमी पडली आणि फलंदाज क्रमांक पहिला इथून बाद झालाय. करणला इथून परतावं लागते तंबूच्या आशयाला. वैयक्तिक 8 चेंडू आणि 22 धाब्यांचे योगदान
आपल्या टीमसाठी देखील दिलंय बॅट्समन करण कोहलीने. तर ओव्हर क्रमांक दुसरी इथे संपलाय आणि 2 ओव्हरचा खेळ समाप्त होत असताना धाबा लागला आतापर्यंत धावफलकावर ते मात्र 1 गडी बाद 24 धाबा. तर 1 लॉस ऑफ 24 रन्स ऑन दी स्कोरबोर्ड. आपल्या समोर चालू असलेली मॅच देखील आपण पाहतोय. आराध्य 11 कोमडपूजा विरुद्ध किरण स्मृती घनसोली या दोन्ही टीम्सच्या दरम्यान. तर नवीन बॅट्समन मैदानावर दाखल झालाय कपिल. कपिल आहे स्ट्राईकला कपिल आहे. तर स्ट्राईक एंडला बॅट्समन देखील आपण पाहतोय कपिल कोहलीला. चांगला बॅट्समन आहे, हार्ड हिटर आहे या टीमचा. परंतु इथून टेम्परामेंटने खेळ देखील करावा लागेल. एक चांगली पार्टनरशिप तुम्हाला बिल्डअप करावी लागेल. आतापर्यंत 24 धाबा देखील झाल्या 2 ओव्हरचा खेळ समाप्त झाल्यानंतर. यावेळी अतुलचा हा बॉल पडल्यानंतर थोडंसं आजच्या दिशेने वळण घेतलं या बॉलने. टर्न झाला, स्विंग इन अ मिस आणि सरळ यष्टीरक्षक उमेशच्या हातामध्ये हा चेंडू रिलीज झालाय. डॉट बॉल येतोय. चांगली गोलंदाजी अतुल देखील करतोय आपल्या टीमसाठी. पहिली ओव्हर देखील अतुलची देखील आपण पाहिली. तब्बल 7 धाबा त्या ओव्हरमध्ये आला. परंतु यावेळी देखील ओव्हर हाताळत असताना चांगला बॉल. यावेळी देखील चांगला बॉल होता. त्याच टप्प्यावर चेंडू रिलीज झाल्यानंतर पूर्णपणे इथून बीट केलं जाते बॅट्समन कपिलला. इथून मात्र शांत ठेवले पूर्णपणे. जो कपिल मात्र हार्ड हिटरसाठी ओळखला जातो त्या कपिलला यावेळी मात्र कुठेतरी बांधून ठेवलं जाते बॅट्समन गोलंदाज अतुलच्या दरम्यान. यावेळी देखील चांगला बॉल. कौतुक करावं लागेल या गोलंदाजाचं. बाईच्या स्वरूपात एक सिंगल धावफलकावर ऍड केली जाईल. टीमची धावसंख्या आतापर्यंत लागली 25 धाबा 25 रन्स ऑन दी स्कोरबोर्ड. आत्ताचा हा बॉल बाहेरच्या दिशेने या बॉलने वळण घेतलं तरी खासियत आहे गोलंदाज अतुलची. यावेळी मात्र हलक्या हाताने कट करण्याचा प्रयत्न झाला. क्षेत्ररक्षक संदेश तैनात होता. थोडासा खराब येतोय. बॅकअप चांगलं आहे. तर टीमची धावसंख्या 1ने वाढली. धाबा लागला आतापर्यंत धावफलकावर त्या मात्र 26 2 चेंडूंचा खेळ इथून शिल्लक आहे. षटक क्रमांक 3 आपल्यासमोर प्रगती पथावर असताना इथून मात्र स्ट्रायकिंग एंडला येतोय बॅट्समन शुभम, ज्याने आतापर्यंत 3 चेंडू देखील फेस केलेत आणि फक्त 1 धाव त्याच्या बॅटमधनं आलेत. तो बॅट्समन शुभम आहे स्ट्रायकिंग एंडला बॅटिंग करत असताना. गोलंदाज आपण पाहतोय अतुलला लाजवाब गोलंदाजी आतापर्यंत देखील त्याने हाताळले. यावेळी देखील चांगला बॉल, परंतु ऑफस्टिक सोडून हा बॉल रिलीज झाला. एम्पायरचा इशारा, इट इज अ वाईट बॉल येतोय. अवंतर दावेचा इशारा आला. एक्स्ट्राच्या स्वरूपात एक सिंगल धावफलकावर ऍड झाली. टीमची धावसंख्या 27. यावेळी देखील चांगला बॉल. लाईनच्या बाहेर चेंडू पिच केला. लाईन मिस केली जाते. बॅट्समन शुभमच्या दरम्यान चेंडू खेळत असताना डॉट बॉल येतोय. शेवटचा बॉल या ओव्हर मधला. यावेळी मात्र फटका फसलाय. चेंडू हवेत आहे. एसटी रक्षक उमेश येतोय झेल खाली. थर्ड अटेम्प्टला इथे मात्र चेंडू पकडलाय आणि फलंदाज क्रमांक 2 सलामीला आलेला बॅट्समन शुभमला इथून परतावं लागतंय स्वस्तात आणि टीमची धावसंख्या 2 गडी बाद 27 धावा धावफलकावर. तर कुठेतरी आराध्य 11 कोंबडूच्या टीमला कमबॅक करावं लागेल. एक चांगलं टार्गेट देखील तुम्हाला सेट करावं लागेल, कारण की समोर संघ देखील आपण पाहिला किरण स्मृती घनसोली संघ यंदाच्या सीझन मध्ये चांगला फॉर्म मध्ये देखील आहे हा संघ. तर नवीन बॅट्समन देखील आपण पाहतोय नवचन भोईर देखील दाखल झालाय.
तर गोलंदाज आपण पाहतोय किशोरला षटक क्रमांक 4 हाताळण्यासाठी देखील आलाय. वैयक्तिक पहिलं आणि सांघिक 4थं षटक. स्ट्रायकिंगला बॅट्समन आहे कपिल. इथून मात्र चांगला खेळ करावा लागेल कपिल आणि नवजनला. एक चांगलं टार्गेट देखील तुम्हाला सेट करावं लागेल या मॅच साठी. यावेळी मात्र हॅप ट्रॅकर होता, परंतु अंपायरचा इशारा, इट इज अ व्हाईट बॉल. गोलंदाज किशोर येतोय. पहिलाच बॉल अवंतर दाबेने इथून सुरुवात देखील झाली. एक्स्ट्राच्या स्वरूपात इथून सुरुवात केली जाते. बॉलर्सच्या दरम्यान स्ट्रायकिंगला बॅट्समन आपण पाहतोय कपिलला बॅटिंग करत असताना. यावेळी स्ट्रोक चांगला आहे साईड स्क्रीनच्या रिजन मध्ये, परंतु वन बाउन्स चेंडू सरळ चाललाय सीमा रेषा पार. बॅट्समन कपिलच्या बॅटमधनं हा चौकार आलाय. ज्या कपिलला आतापर्यंत शांत ठेवलं होतं त्या कपिलच्या बॅटमधनं हा मात्र एक चांगला स्ट्रोक देखील आपण पाहतोय चौकारासाठी. यावेळी देखील चांगला बॉल होता, परंतु इथे डीपमध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. चांगली फिल्डिंग झाले आणि 2 धाबा इथून वेगाने कंप्लीट देखील झाल्यात. चांगली फिल्डिंग देखील आपण पाहतोय फिल्डरच्या दरम्यान. आता मात्र आक्रमकतेचं रूप धारण केले बॅट्समन कपिलने. ज्या कपिलला मागील 2 ओव्हरमध्ये शांत ठेवलं होतं तो कपिल यावेळी मात्र चांगल्या फॉर्म मध्ये येताना आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज किशोर पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर षटक क्रमांक 4 हाताळत असताना अंपायरच्या डाव्या बाजूने. यावेळी वाड्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न झाला. शॉर्ट स्क्वेअर लेगच्या रिजन मध्ये एक चांगला फिल्डिंग डॉट बॉल येतोय. चांगलं कमबॅक केलं जात आहे गोलंदाज किशोरच्या दरम्यान. आतापर्यंत 3 बॉलमध्ये 7 धावा देखील इथे खर्च झाल्यात. यावेळी मात्र स्ट्रोक चांगला आहे. अलंद कार्पेट चेंडू ट्रॅव्हल झाला आणि एक सिंगल इथून कंप्लीट झाली. टीमची धावसंख्या 1 ने वाढली. धावा लागल्या धावफलकावर आतापर्यंत 35. तर 2 चेंडू इथून शिल्लक आहेत. यावेळी देखील स्ट्रोक चांगला आहे. साइड स्क्रीनच्या रिजन मध्ये सिंगल इथून येते. टीमची धावसंख्या 1 ने वाढली. शेवटचा 1 बॉल इथून शिल्लक आहे. षटक क्रमांक 4 आपल्यासमोर प्रगती पथावर असताना बॉलर देखील आपण पाहतोय किशोरला आतापर्यंत 9 धावा खर्च झालेत किशोरच्या दरम्यान. यावेळी मात्र ऑन साइडच्या रिजन मध्ये शेवटच्या बॉलवर बॅट्समन कपिलच्या बॅटमधनं हा येतो दणदणीत षटकार. तर आतापर्यंत धाबा लागल्या धावफलकावर 42 धाबा, 42 रन्स ऑन दी स्कोरबोर्ड. शेवटचं षटक स्लॉगिंगचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज येतोय उमेश मात्रे. स्वतः कॅप्टन आलाय शेवटचं षटक हाताळण्यासाठी. यावेळी मात्र फटका फसलाय. चेंडू हवेत आहे. शॉर्ट स्क्वेअर लेगच्या रिजन मध्ये एक सिंगल इथून कंप्लीट झाली आणि या 2 धाबा इथून वेगाने कंप्लीट देखील केल्या जातील. तर स्ट्रायकिंगला बॅट्समन आहे नवजन, ज्याच्या बॅटमधनं आता 2 धाबा देखील आल्या. तर नवजन देखील खेळतो व्यक्ती 3 धाब्यांवर. कपिल देखील चांगली बॅटिंग करत असताना 14 धाबा त्याच्या बॅटमधनं देखील आल्यात आतापर्यंत.
यावेळी देखील तेच तरार बॉल होता. पुल करण्याचा प्रयत्न झाला परंतु मिस टाइम होतोय. शरीराचा वेध घेतला जातोय आणि एक सिंगल लेग पॉईंटच्या स्वरूपात इथे कंप्लीट केली जाईल. चांगली गोलंदाजी उमेश मात्रेच्या दरम्यान षटक क्रमांक शेवटचा हाताळत असताना यावेळी देखील उचले घेणारा बॉल होता. हाफ ट्रॅकर होता. उडवण्याचा प्रयत्न झालाय परंतु एक सिंगल इथून येते. बॅटच्या रडारमध्ये चेंडू आला नाही. बॉटम चेंडूला ब्रश होत असताना एक सिंगल इथून कंप्लीट झाली. तर 3 चेंडूचा खेळ इथून शिल्लक आहे. यावेळी मात्र बॅटचा बॉटम चेंडूला लागेल आणि एक चांगला कॅच. नवजांचा पारीचा अंत झालाय. आणखीन एक विकेटची बतन होते. हादरा क्रमांक 3 यावेळी मात्र आराध्य 11 कोंबडपूरच्या या टीमला आणि फलंदाज नवजन भोईरला इथून परतावं लागते तंबूच्या आश्रयाला. तर नवीन बॅट्समन विघ्नेश येतोय. तर सन्माननीय सुधीर कोळी, तर त्याचबरोबर सन्माननीय हरीश कोळी साबाजगाव आपण देखील यायचं आहे. तुमचं देखील सहर्ष स्वागत आहे आमच्या आयोजकांच्या माध्यमातून. तर शेवटचा बॉल या ओव्हर मधला धाबा लागला आतापर्यंत 47. स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन पाहतोय आपण विघ्नेशला. यावेळी देखील चांगला स्ट्रोक होता. तर त्याचबरोबर सन्माननीय रुपेश दादा दुबेकर आपण देखील यायचे मंचावर. तुमचं देखील सहर्ष स्वागत आहे. शेवटच्या बॉलवर इथे सिंगल आले. टीमची धावसंख्या लागली धावफलकावर 48 धाबा आणि 49 धाब्यांचं टार्गेट इथून मात्र सेट झालंय. तर 49 धाबा तुम्हाला इथून कंप्लीट करायच्या आहेत. टीम किरण स्मृती घनसोली आणि तुम्हाला मैदानाच्या बाहेर येताना देखील लाईनअप करून तुम्हाला मैदानाच्या बाहेर यायचं याची देखील नोंद घ्या. एक चांगला नियम या स्पर्धेच्या दरम्यान देखील आपण पाहतोय. तर येणारे चेंडू असतील 30 आणि धाबा करायचे तुम्हाला 49.
तर जाऊया मैदानाच्या दिशेने. एक इनिंगचा खेळ इथे समाप्त झालाय. 49 धाब्यांचा टार्गेट देखील तुम्हाला इथून कंप्लीट करायचं आहे किरण स्मृती घनसोली या टीमला. तर सलामीची जोडी देखील खेळपट्टीवर दाखल झाली. विशाल शहा आणि राहुल शेट्टी. राहुल शेट्टी आणि विशाल शहा. तर विशाल शहा आणि राहुल शेट्टी ही सलामीची जोडी देखील खेळपट्टीवर दाखल झाले. तर षटक क्रमांक पहिला हाताळण्यासाठी गोलंदाज येतो रोहन. तर P1चं पहिले षटक रोहन यालाय गोलंदाजीच्या मार्कवर. 49 धाब्यांचा टार्गेट सेट झाल्यानंतर आणि त्या टार्गेटचा पाठला करत असताना बॅट्समन देखील आपण पाहतोय. विशाल शहा स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन आहे. नॉन स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन राहुल शेट्टी. खुल्या गटांच्या स्पर्धेमध्ये देखील आपण या दोन्ही खेळाडूंना देखील पाहिलं असेल खेळत असताना. चांगली बॅटिंग देखील आहे या दोन्ही बॅट्समनकडे. यावेळी देखील एक चांगला स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न झालाय, परंतु शॉर्ट स्क्वेअर लेगच्या रिझनमध्ये एक सिंगल इथून कंप्लीट केली जाते. तर लोकल फुलटॉस बॉल होता. तर लो फुलटॉस बॉलला खेळत असताना कुठेतरी एक वेगळा स्ट्रोक बॅट्समन विशाल शहाच्या दरम्यान खेळत असताना आपण पाहिला, परंतु एक सिंगल इथून कंप्लीट केली जाते. वैयक्तिक धाब्यांचं खाते इथून ओपन केलंय. तर टीमच्या धावसंख्येचा दार इथून ओपन करत असताना एक धाव यापुढे धावफलकावर लावली जाते बॅट्समन विशाल शहाच्या दरम्यान. तर गोलंदाज पूर्ण तयार. गोलंदाज रोहन कोळी गोलंदाजच्या मार्कवर P1चं पहिले षटक हाताळत असताना एक चांगला गोलंदाज देखील आहे. तर सातत्याने कटर बॉल ही त्याची ताकद आहे. यावेळी देखील लोअर फुल टॉस साइड स्क्रीनच्या रिजन मध्ये वन बाउन्स सीमारेषा पलीकडे बॅट्समन राहुलच्या बॅटमधने येतोय हा चौकार. तर एक चांगला स्ट्रोक देखील आपण पाहतोय आपल्या स्क्रीनवर. राहुलच्या दरम्यान लोअर फुल टॉस होता, बॉलच्या खाली आला आणि सरळ चेंडूला लॉंग ऑफच्या रिजन मध्ये ढकललाय आणि 4 धाब्यांसाठी बॅट्समन राहुलच्या बॅटमध्ये चौकार येतोय. यावेळी देखील जोरकस मारण्याचा प्रयत्न झालाय. बॅटच्या बॉटमला चेंडू ब्रश झाल्यानंतर डॉट बॉल येतोय. चांगलं कमबॅक केलं जाते रोहनच्या दरम्यान. आतापर्यंत चांगली बॉलिंग रोहन देखील करतोय आपल्या टीमसाठी. षटक क्रमांक पहिला हाताळत असताना स्ट्रायकिंगला बॅट्समन राहुल. यावेळी मात्र रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न झालाय. यू विल बी मिस, आय डेफिनेटली हिट. फलंदाज क्रमांक पहिला ज्याच्यावर पूर्णपणे आशा होत्या तो राहुल यावेळी मात्र परत ते तंबूच्या आशयाला आणि पहिल्या विकेटची बतनत असताना पहिला हादरा यावेळी मात्र किरण स्मृती घनसोली या टीमला. तर टीमची धावसंख्या 1 गडी बाद 5 धावा धावफलकावर. तर नवीन बॅट्समन मैदानावर दाखल झालाय प्रीतम.
तर नवीन बॅट्समन येतोय प्रीतम. यावेळी मात्र आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न झाला. बॅटची कडा आणि सरळ इष्टांना जाऊन चेंडू लागलाय. आणखीन एक विकेटची बटन. बॅक टू बॅक दुसरा फलंदाज इथून बाद झालाय. तर प्रीतमला देखील इथून परताबल लागतंय. एक चांगला बॉल इथून रिलीज झालाय. गोलंदाज रोहनच्या दरम्यान विकेट क्रमांक दुसरी इथून पडली जाते आणि गोल्डन डकचा शिकार झालाय बॅट्समन प्रीतम. तर टीमची धावसंख्या 5 या आकड्यावर आतापर्यंत स्थिरावले. तर नवीन बॅट्समन मैदानावर दाखल झालाय. यावेळी मात्र स्ट्रोक चांगला आहे. ऑनसाइडच्या रिजन मध्ये 9 जण आहे. डीप मध्ये चेंडू कलेक्ट करेल आणि फेकेल तोपर्यंत एक सिंगल इथून कंप्लीट झाली. टीमची धावसंख्या 1 ने वाढली. तर धाबा लागला आतापर्यंत धावफलकावर. तर मात्र 2 गडी बाद 6 धाबा. तर 2 लॉस ऑफ 6 रन्स ऑन दी स्कोरबोर्ड. तर स्ट्रायकेंडला बॅट्समन देखील आपण पाहतोय. दीपेशला बॅटिंग करत असताना आतापर्यंत धाबा लागल्या त्या मात्र 6 धाबा. तर षटक क्रमांक दुसरा हाताळण्यासाठी जयेश भोईर. तर गोलंदाज देखील आपण पाहतोय जयेश भोईरला. एक चांगला रनअप देखील आहे जयेशचा. सातत्याने अव्वल दर्जाची गोलंदाजी आपल्याला नक्कीच पाहायला मिळते जयेशच्या दरम्यान. यावेळी मात्र मिडऑफच्या रिझन मध्ये एक सिंगल इथून कंप्लीट झाली. P2चं दुसरं षटक 49 धाब्यांचं टार्गेट. तर स्टॅकिनला बॅट्समन येतोय विशाल, ज्याने आतापर्यंत फक्त 2 बॉल इथून फेस केलेत. यावेळी मात्र सरळ बॉल सोडून दिलाय. अंपायरचा इशारा. व्हाईट बॉल. तर व्हाईट बॉलचा इशारा देखील आला अंपायरच्या दरम्यान. आपण तर दाबेमध्ये इथून बर पडली जाते. बॅट्समन देखील आपण पाहतोय विशालला अतिरिक्त दाब आहे. यावेळी मात्र फुल टॉस होता. कव्हरच्या रिझन मध्ये ढकलण्याचा प्रयत्न झालाय. यावेळी मात्र रनआउटचा शिकार, मिस कॉलिंग आणि बॅट्समन इथून मात्र दीपेशला इथून परतावं लागतंय. आणखीन एक विकेटची बदल होत असताना कुठेतरी चांगला बॉल होता. लोअर फुल टॉस
परंतु कव्हरच्या रिझनमध्ये खेळण्याचा प्रयत्न झाला. तदनंतर बॅटच्या बॉटमला चेंडू ब्रश झाल्यानंतर चांगलं फिल्डिंग 30 यार्ड सर्कलमध्ये आणि यावेळी मात्र मिस कॉलिंगचा शिकार होत असताना बॅट्समन दीपेशला इथून परतावं लागलं. आणखीन एक विकेटची पतन झाली. नवीन बॅट्समॅन मैदानावर दाखल झालाय संदेश. तर नवीन बॅट्समन संदेश ठाकूर. स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन आपण पाहतोय विशाल, ज्याच्यावर पूर्णपणे जबाबदारी आहे मॅचची. यावेळी मात्र फटका फसलाय. चेंडू हवेत आहे आणि फलंदाज क्रमांक इथून बाद झालाय तो मात्र चौथा, ज्याच्यावर पूर्णपणे आशा होत्या तो विशाल शहा इथून मात्र परततोय आणि फलंदाज क्रमांक 14 बॅक टू द पॅव्हिलियन. तर चेंडू शिल्लक आहेत ते मात्र 3. तर नवीन बॅट्समन अर्जुन. तर यावेळी देखील संदेशसाठी हा बॉल फुलटॉस होता. लॉंग ऑफच्या रिझन मध्ये ढकलण्याचा प्रयत्न झाला. एक सिंगल इथून कंप्लीट केली जाते. टीमची धावसंख्या 1 ने वाढली. धाबा लागल्या आतापर्यंत आपण पाहतोय स्कोरबोर्डवर ते मात्र 8 धाबा, तर 9 धाबा. तर 9 रन्स ऑन दी स्कोरबोर्ड. डावकरा त्याचा बॅट्समन अर्जुन येतो स्ट्रायकिंग एंडला बॅटिंग करण्यासाठी. इथून मात्र एक चांगली पार्टनरशिप देखील तुम्हाला करावी लागेल जर या मॅच मध्ये तुम्हाला राहायचं असेल तर, कारण की आतापर्यंत जर विचार केला तर 4 विकेट देखील गमावले किरण स्मृती घनसोली या टीमने. यावेळी मात्र स्ट्रोक चांगला आहे, पुल केलाय आणि पुल इथून सक्सेसफुल ठरतोय. सरळ स्क्वेअर लेगच्या रिजन मध्ये बॅट्समन अर्जुनच्या बॅटमधनं हा षटकार आलाय. तर 6 धाब्याने मात्र वैयक्तिक धाब्यांचं दार इथे ओपन केलं जात आहे. तर एक चांगला स्ट्रोक देखील आपण पाहिला. अर्जुनच्या दरम्यान षटकार देखील आलाय. डावकरा त्याचा बॅट्समन आहे. तर टीमची धावसंख्या आतापर्यंत लागली ती मात्र 15 धाबा. तर शेवटचा बॉल षटक क्रमांक 2 आपल्या समोर चालू असताना गोलंदाज जयेश भोईर. यावेळी देखील चांगला बॉल, सरळ चेंडू चाललाय लॉंग ऑनच्या रिजन मध्ये, सीमा रेषा पार. बॅट्समन अर्जुनच्या बॅटमधनं येतोय आणखीन एक चौकार. तर टीमची धावसंख्या तर 19 धाबा. तर 19 रन्स ऑन दी स्कोरबोर्ड. 2 ओव्हर्सचा खेळ देखील इथे समाप्त झालाय. चांगली गोलंदाजी आपण पाहिली रोहनच्या दरम्यान. पहिल्या षटकामध्ये फक्त 6 धाबा त्या ओव्हरमध्ये खर्च झाल्या.
परंतु यावेळी मात्र थोडीशी महागडी गोलंदाजी जयेशने देखील साकारली आपल्या टीमसाठी. तब्बल 13 धावा या ओव्हरमध्ये देखील आल्यात. तर षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी गोलंदाज निकेत. तर गोलंदाज निकेत येतोय षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी. वैयक्तिक पहिलं सांघिक 3रं षटक. स्ट्रायकिंग बॅट्समन आपण पाहतोय संदेशला. इथून मात्र संदेशला देखील चांगली बॅटिंग करावी लागेल. यावेळी मात्र हाफ ट्रॅकर होता. उचली घेणारा हा बॉल बराचसा वेग होता. या बॉलवर पूल करण्याचा प्रयत्न झाला. घोषित क्षेत्रामध्ये चेंडू दाखल होते. एक सिंगल मिळते या बॉलवर. तर टीमची धावसंख्या 20 धावा, 20 रन्स ऑन दी स्कोरबोर्ड. आतापर्यंत धावफलकावर देखील लागल्यात. तर चांगला चेंडू पीच देखील चालाय. तर चला, वेळ कमी घ्यायची आहे याची नोंद घ्या प्लीज. यावेळी स्ट्रोक चांगला आहे. लॉंग ऑफच्या रिजन मध्ये सरळ चेंडू चाललाय सीमा रेषा पार. बॅट्समन संदेशच्या बॅट मधनं हा येतोय दणदणीत चौकार. काही स्ट्रोक खेळलाय, स्वतःला जागा बनवली, बॅलन्स केलं. बॅटचा फ्लो ओपन करत असताना लॉंग ऑफचं रिझन तिथे निवडलं जाते आणि वन बाउंस सीमारेषा पलीकडे 4 धाब्यांसाठी चौकार येते बॅट्समॅन संदेशच्या बॅटमधनं. तर टीमची धावसंख्या इथे मात्र 4 ने वाढली. धाबा लागल्यात आतापर्यंत 24 धाबा, 24 रन्स ऑन दी स्कोरबोर्ड. यावेळी मात्र स्वतःवर नाराज असेल बॅट्समन संदेश. बॅटची कडा घेतल्यानंतर सरळ चेंडू जाऊन एस्टांना लागला. आणखीन एक विकेटचं बटन आणि फलंदाज क्रमांक 5 इथून मात्र बाद झालाय किरण स्मृती या घनसोली या टीमचा. आणि 5 गडी बाद. टीमची धावसंख्या लागली ती मात्र फक्त 24 धाबा. येणारे बॉल असतील तुमच्याकडे 15 आणि धाबा करायचे तुम्हाला 25. तर बॅट्समन येते उमेश म्हात्रे. स्वतः कॅप्टन आहे या टीमचा. जबाबदारीने बॅटिंग देखील करावी लागेल उमेशला. गोलंदाज निकेत. यावेळी देखील शॉर्ट पिच बॉल होता. अंपायरचा इशारा आमच्यापर्यंत येतो. इट इज अ व्हाईट बॉल. टीमची धावसंख्या 1 ने वाढली. धाबा लागला धावफलकावर आतापर्यंत 25. यावेळी स्ट्रोक चांगला आहे. ऑन साइडच्या रिजन मध्ये सरळ चेंडू चाललाय. अंपायरचा इशारा आमच्यापर्यंत येतोय 6 धाब्यांसाठी षटकार. वन बाउन्सचा इशारा देखील दिलाय गोलंदाज निकेतला.
यावेळी देखील स्ट्रोक चांगला आहे. काऊ कॉर्नरच्या रिजन मध्ये फिल्डर रोहन येते. बॉल फील्ड करत असताना एक सिंगल कंप्लीट झाली. दुसऱ्यासाठी इथून प्रयत्न झालाय आणि 2 धाबा या वेगाने देखील कंप्लीट झाला. आणखीन एक खराब थ्रो. तर फनी क्रिकेट इथून नक्कीच मैदानावर घडलं जाते आणि या धाबा इथून कंप्लीट झाल्या त्या मात्र 5. तर टीमची धावसंख्या इथून लागली धावफलकावर 36 धाबा. येणारे चेंडू असतील तुमच्याकडे 13 आणि धाबा करायचे तुम्हाला 13. एखादा खराब थ्रो देखील किती महागडा ठरू शकतो हे देखील आपण पाहिलं मैदानावर. जिथे सिंगल होती तिथे तब्बल मात्र 4 धाबा एक्स्ट्रा खर्च झाल्या आणि 5 धाबा या बॉलवर देखील आल्यात. तर टीमची धावसंख्या 36 धाबा. शेवटचा बॉल. येणारे चेंडू असतील 13 आणि धाबा करायच्या आहेत किरण स्मृती घनसोली या टीमला त्या मात्र 13. स्ट्रायकिंगला बॅट्समन आपण पाहतोय अर्जुन. यावेळी देखील हाफ ट्रॅकर परंतु क्षेत्ररक्षक तिथे तैनात होता. झाडाला स्पर्श करून सरळ चेंडू चाललाय पण बाउन्सी मार्शा पलीकडे. शेवटच्या बॉलवर हा बॅट्समन अर्जुनच्या बॅट मधनं एक चांगला स्ट्रोक आणि चौकार येतोय. तर षटक क्रमांक 3 इथे संपलंय. 3 ओव्हरचा खेळ देखील इथे संपलाय. धाबा लागला धावफलकावर 40. येणारे चेंडू असतील तुमच्याकडे 12 आणि धाबा करायचे तुम्हाला 9. तर 12 चेंडू आणि 9 धाब्यांची गरज. तर थोडीशी महागडी गोलंदाजी निकेशच्या दरम्यान तब्बल 21 धाबा त्या ओव्हरमध्ये देखील खर्च झाल्या. गोलंदाज रोहन येतोय ज्याने स्पेल क्रमांक पहिलं देखील हाताळलं. चांगली गोलंदाजी रोहनच्या दरम्यान आपण पहिल्या स्पेलमध्ये देखील पाहिली परंतु यावेळी मात्र ताकदीची गोलंदाजी करावी लागेल रोहनला. स्ट्रायकिंगला बॅट्समन देखील आपण पाहतोय उमेश म्हात्रे कॅप्टन आहे या टीमचा. 12 चेंडू धाबा करायचे तुम्हाला 9. तर कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आणि कंपल्सरी 9 धाबा तुम्हाला इथून कंप्लीट कराव्या लागतील. यावेळी रोहनचा हा बॉल दिशा देण्याचा प्रयत्न झाला. बॅटची कडा घेतल्यानंतर सरळ चेंडू चाललाय घोषित क्षेत्रामध्ये. चेंडू दाखल होतो. एक स्लिप देखील तैनात आहे. शुभम देखील आहे स्लिपच्या रिजन मध्ये. यावेळी देखील चांगला स्ट्रोक बॅट्समन उमेश म्हात्रेच्या बॅट मधनं. यावेळी देखील आपण पाहिलं असेल रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. प्रॉपर टायमिंग होतं आणि सरळ चेंडू बॅकवर्ड पॉइंटच्या रिजन मध्ये फरार झालाय 6 धाब्यांसाठी. तर प्रियदर्शनी बेलापूर टीमचा कॅप्टन आपण रेडी राहायचे टॉस साठी. यावेळी देखील घोषित क्षेत्रामध्ये चेंडू दाखल झालाय. तर 1 धाब्यांची गरज आहे ही मॅच जिंकण्यासाठी किरण स्मृती घनसोली या टीमला. तरी मॅच झाल्यानंतर देखील तुम्हाला लाईनअप करूनच मैदानाच्या बाहेर जायचं याची नोंद घ्या. यावेळी मात्र चांगला बॉल. बॉलर रोहनच्या दरम्यान डॉट बॉल येतोय. आठ चेंडू आणि 1 धाब्यांची गरज. यावेळी देखील रिव्हर्स एक चांगला स्ट्रोक बॅट्समन उमेशच्या बॅट मधनं. आणखीन एक दणदणीत षटकार. काय बॅटिंग केली जाते बॅट्समन उमेशच्या दरम्यान. कॅप्टन आहे रिव्हर्स देखील आपण पाहिला. फुलटॉस बॉल होता.
इथून मात्र ही मॅच इथून जिंकलाय किरण स्मृती घनसोली हा संघ.